अपडेट न्यूज। ग्रेस अकॅडमी इंग्लिश स्कूलला जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मान्यता प्राप्त मुख्याध्यापक नाही। ग्रेस अकॅडमी इंग्लिश स्कूलला आम्ही भेट दिली। त्या ठिकाणी आम्हाला या संस्थेचे विश्वस्त विश्वास बारीस भेटले। त्यांना आम्ही प्रश्न केले, या शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कोण आहेत? प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांच्या नियुक्तीचे संस्थेचे ठराव आहेत का? जिल्हा परिषद जळगाव यांनी प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांबाबत प्रस्ताव मान्यता दिलेली आहे का? आतापर्यंत शाळेमार्फत दिली जाणारी प्रगती पुस्तकं आणि शाळा सोडल्याचे दाखले आणि इतर कागदपत्रांवर मुख्याध्यापक म्हणून कोण सही करत आहे? शाळेतील फी जमा करण्याचा अधिकार संस्थेने कोणाला दिलेला आहे? सौ पुष्पा बारीस संस्थेच्या विश्वस्त आहेत का? सौ पुष्पा बारीस शाळेत एखाद्या पदावर आहेत का? सौ पुष्पा बारीस यांची नियुक्ती कोणी केली आहे आणि त्या व्यक्तीला नियुक्तीचे अधिकार देण्यात आल्याबाबत संस्थेकडून ठराव करण्यात आला आहे का? विश्वास बारीस संस्थेमध्ये कोणत्या पदावर आहेत? विश्वास बारीस यांच्या पदाला माननीय सह धर्मादाय आयुक्त जळगाव कार्यालयाकडून मान्यता मिळालेली आहे का? या सर्व प्रश्नांवर विश्वस्त विश्वास बारीस यांनी उडवाउडवीची उत्तरे देत चाळीसगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी भोई यांच्याकडे आम्ही माहिती दिली आहे, तुम्ही त्यांना जाऊन विचारा। मग आम्ही गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालय गाठून भोई यांना प्रश्न केले। ग्रेस अकॅडमी शाळेतील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संस्थेकडून नियुक्त नसून विश्वास बारीस यांना सुद्धा संस्थेने शाळेतील कर्मचारी नियुक्तीबाबत कोणतेही अधिकार दिलेले नाहीत। असे असताना मुख्याध्यापक अनधिकृतरित्या फी जमा करीत आहेत, तसेच प्रगती पुस्तक, शाळा सोडल्याचे दाखले आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करीत आहे। याबद्दल आपले काय म्हणणे आहे? अनधिकृत मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई करणे आपली जबाबदारी नाही का? विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षिततेबाबत सरकारकडून येणाऱ्या आदेशानुसार शाळेतील व्यवस्था आहे की नाही, याबाबत आपण काय करीत आहात? ग्रेस अकॅडमी मधील अनधिकृत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत आपली काय भूमिका आहे? सौ अरू सूर्यवंशी यांनी सौ पुष्पा बारीस आणि मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी अर्जाबाबत आपण काय कारवाई केली आहे? आपण ज्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे त्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे, त्याबाबत आपले काय म्हणणे आहे? हे प्रश्न गटशिक्षण अधिकारी यांना केल्यावर त्यांनी आम्हाला त्यांची प्रतिक्रिया दिली आहे। यानंतर तक्रारदार व ग्रेस अकॅडमीचे विश्वस्त संजय बारीस यांनी रहा अपडेट न्यूजला दिलेली प्रतिक्रिया बघूया। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। ग्रेस अकॅडमी बद्दल मला काही बोलायचं आहे। मी ग्रेस अकॅडमीमध्ये विश्वस्त आहे। माझं नाव संजय बारीस आणि ग्रेस अकॅडमीमध्ये जी काही पालकांची आणि पाल्यांची फसवणूक चाललेली आहे त्या संदर्भात मला खुलासा करायचा होता आणि मला लोकांना सांगायचं आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनाही सांगायचं आहे की ग्रेस अकॅडमीमध्ये कोणत्याही प्रकारची मुख्याध्यापक पदाला मान्यता नाही आहे। जी चाळीसगावमध्ये अनेक मुख्याध्यापक प्रायव्हेट स्कूलच्या मुख्याध्यापकांना मान्यता आहे आणि नेमकं ग्रेस अकॅडमीमध्ये ती मान्यता नाही आहे। चाळीसगावमध्ये आमचे जे माझ्याबरोबरचे विश्वस्त आहे विश्वास बारीस हे म्हणतं की मला कोणत्याही प्रकारची मान्यता घेण्याची गरज नाही आहे आणि त्या संदर्भात मी गटशिक्षणाधिकारी माननीय भोई साहेब यांना पण तक्रार दिलेली होती। तर त्यांचं म्हणणं असं आहे की ते त्याला मान्यतेसाठी त्यांनी प्रपोजल दिलेलं आहे, पण प्रपोजलला जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे का नाही या संदर्भात मी त्यांना तपास करायला लावला होता। त्यांच्याकडनं तो तपास काही झालेला नाही आहे। मग जर ह्याचा अर्थ असा आहे की त्या मुख्याध्यापकाला मान्यता नसल्यामुळे मुलांच्या प्रगती पुस्तकावर आणि लिव्हिंग सर्टिफिकेटवर अधिकार नसलेल्या व्यक्ती हा खोट्या सह्या करतोय आणि त्याच्यामुळे मुलांचं भविष्य धोक्यात आहे। या लहान लहान मुलं जे मनापासून वर्षभर अभ्यास करतात त्यांच्या प्रगती पुस्तकावर लिव्हिंग सर्टिफिकेटवर ज्याला अधिकार नाही अशा व्यक्तीने सह्या करणं हा मुलांवर खूप मोठा अन्याय आहे। तसं बघितलं तर शासनाने लहान मुलांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये याच्यासाठी शासन आता सध्या खूप काम करतंय आणि भोई साहेबांना आणि इतरांना माझी हीच विनंती आहे की ही जी गोष्ट ही लवकरात लवकर कायदेशीर व्हावी याच्यासाठी मी प्रयत्न करतोय। विद्यार्थ्यांची बाजू घ्यायला मी नेहमीच तयार असतो आणि शाळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा चालू आहे। त्याच्यामध्ये
विश्वास बारिस, त्यांच्या पत्नी पुष्पा बारिस आणि शंकर घायल हे तिघे मिळून शाळेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करत आहे. आणि ह्या बाबतीमध्ये सुद्धा मी काही तक्रारी केलेल्या आहेत. आणि रहा अपडेटच्या वतीने रहा अपडेटला मी जे काही माझं व्यथा मांडली होती त्या व्यथेमध्ये मला न्याय मिळावा, विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यांनी त्याची दखल घेतली आणि मला हे माझं म्हणणं पूर्ण तुमच्यासमोर मांडता आलं. म्हणून मी रहा अपडेटचाही आभारी आहे. गिरेस अकॅडमी चाळीसगाव शाळेतील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संस्थेकडून नियुक्त नसून श्री विश्वास बारिश यांना सुद्धा संस्थेतील शाळेतील कर्मचारी नियुक्तीबाबतही अधिकारी दिलेले नाहीत असताना मुख्याध्यापक अनधिकृतपणे परवानगी पुस्तक शाळा सोडले टाकल्यावर इतर महत्त्वाच्या सहाय्य करतात. त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मी तपास केला असता असं लक्षात आलं की तिथले चेअरमन जे सेक्रेटरी जे बारिस म्हणून विश्वास बारिस नाव वाटतं त्यांचं, ते सचिव आहेत आणि त्या सचिवने त्यांना मुख्याध्यापक पदाचा आदेश दिला आहे. आणि त्याचे सर्व संपूर्ण शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे प्रस्ताव जातो. आपल्याकडून तालुक्याहून कुठली शिफारस नसते. सगळी परवानगी किंवा ते असेल तर मुख्याध्यापक संस्था आणि डायरेक्ट शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे जात असते. आपली काही जबाबदारी नाही का मुख्याध्यापकावर? आम्हाला वरिष्ठांनी जे आदेश दिले आपण ते करतो. ते सचिव म्हणून ते आदेश देऊ शकतात मुख्याध्यापकाचा आणि ते कामकाज करू शकतात. नंतर शिक्षणाधिकारी परवानगी देणं न देणं नाकारणं हे शिक्षणाधिकारीचे अधिकार आहेत. त्यांनी जर आम्हाला कळवलं ते अनधिकृत आहे तर आपण तिथे जाऊ तसंच त्यांना सूचना देऊ शकतो. विद्यार्थ्याच्या शाळेतील सुरक्षेबाबत सरकारकडून येणाऱ्या आदेशानुसार शाळेतील व्यवस्था काय आहे याबाबत आपण काय म्हणाल? व्यवस्था परिवहन समिती जी आहे म्हणजे जे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांचा आपण सगळ्या शाळांना सूचना दिल्या. त्याच शाळांनी की जे कर्मचारी असतील महिला किंवा मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे. आणि सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या शाळेत सर्व प्रकारचे. आणि परिवहन समितीतसुद्धा त्या मीटिंग घेऊन ज्या सूचना असतील ज्या पालकांच्या तक्रार असतील त्याच्यावर निर्णय घ्यावा. तशी तक्रार पेटी प्रत्येक शाळेत लावलेली आहे. त्याच्यात तक्रारी आल्या तर त्याचं निरसन त्या शाळेने करायचं असतं. मोठ्या प्रकारची तक्रार असेल तर ते गोपनीय आमच्याकडे देऊ शकतात. गिरेस अकॅडमीमध्ये अनधिकृत शिक्षक कर्मचारी बाबत आपली काय भूमिका आहे? खाजगी सेल्फ फायनान्सच्या शाळांमध्ये सर्व अधिकार संस्थेचे असतात. संस्था कर्मचारी लावते. त्या पद्धतीने कर्मचारी त्यांची नेमणूक असते आणि त्यांची परवानगी घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे असतात. अरुणा सूर्यवंशी यांनी काही पुष्पा बारिश यांच्याबद्दल तक्रार केली होती. हो केली होती. त्याचं लेखी त्या पालकांनी लेखी दिलं. आमची काही तक्रार नाही, आमची गैरसमजुती तक्रार झाली असं लेखी दिलं आहे. संबंधित त्यांचे विरोधक जे संजय बारिस हे नेहमी अशा पद्धतीने आम्हाला कळवत असतात, सांगत असतात, वेगवेगळी माणसं पाठवतात. आम्ही त्यांना ते लेखी पण दिलं आहे सूर्यवंशींचं की त्यांनी काय लेखी दिलं त्याची प्रत पण संजय बारिस यांना दिलेली आहे. हे होते गट शिक्षणाधिकारी चाळीसगाव. आपण गिरेस अकॅडमीबद्दल इथं जाणण्यासाठी आलो होतो. गिरेस अकॅडमी इंग्लिश मीडियमबद्दल आपण गट शिक्षणाधिकारी श्री भोई साहेब यांशी आपण चर्चा केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.